आधुनिक लोकशाहीमध्ये सत्ता कशी चालते, म्हणजे सरकार कसं बनतं, ते कसं काम करतं, या प्रश्नाची जगात दोन मोठी उत्तरं आहेत. एक आहे संसदीय प्रणाली आणि दुसरी अध्यक्षीय प्रणाली. आज आपण ह्याच दोन्हींचा आढावा घेणार आहोत. पण या सगळ्याच्या मुळाशी एकच प्रश्न आहे. खरी सत्ता नेमकी कोणाकडे असते? आता हे एक असं कोडं आहे ज्याची उत्तरं दोन पूर्णपणे वेगवेगळ्या मार्गांनी दिली जातात. चला तर मग हे मार्ग कोणते आहेत ते शोधून काढूया. बघा, एका बाजूला आहे संसदीय प्रणाली. इथे सत्ता एकत्रित असते, म्हणजे जोडलेली असते. आणि दुसऱ्या बाजूला आहे अध्यक्षीय प्रणाली, जिथे सत्ता विभागलेली असते, म्हणजे वेगळी असते. आता हे ऐकायला साधं वाटेल, पण हाच एक छोटासा फरक सगळं काही बदलून टाकतो. ठीक आहे, मग चला जरा खोलात शिरूया. सुरुवात करूया संसदीय प्रणालीपासून, जिथे सत्ता एकमेकांमध्ये अक्षरशः गुंतलेली असते. तर संसदीय प्रणाली म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इथे सरकार म्हणजे कार्यकारी शाखा काही बाहेरून येत नाही. ते थेट संसदेतूनच तयार होतं आणि म्हणूनच त्याला जबाबदारही संसदेलाच राहावं लागतं. सगळा कारभार एका छताखाली. हे असं आहे की पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री हे सुद्धा संसदेचेच सदस्य असतात, म्हणजे खासदार किंवा आमदार. त्यांची निवड कोण करतं? तर कायदेमंडळात ज्यांच्याकडे बहुमत आहे ते. याचा अर्थ ते त्याच सभागृहात बसतात, त्याच बाकांवरून चर्चा करतात जिथे बाकीचे सदस्य कायद्यांवर वादविवाद करत असतात. आणि इथे एक खूप महत्त्वाची संकल्पना येते, सामूहिक जबाबदारी. खरं तर हा या प्रणालीचा आत्माच आहे. याचा अर्थ काय? तर संपूर्ण सरकार हे एकाच बोटीत असतं. एकतर सगळे मिळून तारतात, नाहीतर सगळे मिळून बुडतात. म्हणजे एका मंत्र्याने चूक केली की त्याची जबाबदारी अख्ख्या सरकारवर येते. आणि याच सामूहिक जबाबदारीमुळे या प्रणालीला एक जबरदस्त ताकद मिळते. विचार करा, समजा सरकारचं एखादं मोठं धोरण फसवलं तर कायदेमंडळ लगेच अविश्वासाचा ठराव मांडू शकतं. आणि जर तो पास झाला ना, तर बस संपूर्ण सरकारला राजीनामा द्यावा लागतो. ही एक प्रकारची टांगती तलवारच आहे, जी सरकारला सतत जबाबदार राहण्याची आठवण करून देत असते. बरं, मग प्रश्न पडतो की एखादा देश हा मार्ग का निवडेल? यासाठी आपल्याकडे एक उत्तम उदाहरण आहे, आपला भारत. चला पाहूया, भारताने हाच मार्ग का निवडला आणि ही रचना इथे कशी काम करते. जेव्हा भारताचं संविधान बनत होतं तेव्हा संविधानकर्त्यांसमोर एक मोठा पेच होता. अध्यक्षीय प्रणालीचा पर्याय त्यांच्यासमोर होता, पण तरीही त्यांनी संसदीय प्रणाली निवडली. असं का? यामागे काही खूप ठोस कारणं होती, जी आपल्याला आपल्या स्रोत सामग्रीमध्ये सापडतात. याची मुख्यत्वे 3 कारणं होती. पहिलं म्हणजे परिचय, कारण ब्रिटिश राजवटीत आपल्याला या प्रणालीचा अनुभव होता. दुसरं अनुकूलता, संविधानकर्त्यांना वाटलं की भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशासाठी हीच पद्धत सर्वात योग्य आहे. आणि तिसरं, जे कदाचित सगळ्यात महत्त्वाचं होतं, ते म्हणजे चर्चेवर दिलेला भर. त्यांचा विश्वास होता की चांगले मजबूत कायदे बनवायचे असतील तर त्यावर भरपूर चर्चा, विचारविनिमय व्हायलाच हवा. आणि संसदीय प्रणालीत हेच तर होतं. सरकारला आपल्या प्रत्येक निर्णयाचं, प्रत्येक धोरणाचं समर्थन संसदेत करावं लागतं. यामुळे धोरणं अधिक पारदर्शक आणि मजबूत बनतात. ठीक आहे, तर ही झाली संसदीय प्रणालीची गोष्ट. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. ती आहे अध्यक्षीय प्रणाली, जिथे सत्तेचं विभाजन झालेलं असतं. इथे चित्र एकदम उलटं आहे. इथे कार्यकारी शाखा आणि कायदेमंडळ हे एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र असतात, जणू काही शासनाचे 2 वेगवेगळे स्वतंत्र खांब. या प्रणालीत अध्यक्ष कार्यकारी शाखेचे प्रमुख असतात, पण सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की त्यांना कायदेमंडळ नाही तर थेट देशातील जनता निवडते. यामुळे त्यांना स्वतःचा एक स्वतंत्र आणि खूप शक्तिशाली जनादेश मिळतो. पण यामुळे एक धोकाही असतो. कधीकधी अध्यक्ष आणि कायदेमंडळ यांच्यात संघर्ष निर्माण होतो. याला ग्रिडलॉक असं म्हणतात. म्हणजे अशी परिस्थिती जिथे दोन्ही शाखांच्या मतभेदामुळे कायदे बनवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. चला तर मग आता या दोन्ही प्रणालींना समोरासमोर उभं करूया आणि बघूया की सत्ता आणि जबाबदारीच्या बाबतीत यात नेमका काय फरक आहे. तर बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. संसदीय प्रणालीत सरकार कायदेमंडळाचाच एक भाग असतो, तर अध्यक्षीय प्रणालीत ते पूर्णपणे स्वतंत्र असतं. सरकारचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान, ज्यांना कायदेमंडळ निवडतं. इथे तो असतो अध्यक्ष, ज्यांना थेट जनता निवडते. आणि यामुळेच त्यांच्या कार्यकाळात आणि जबाबदारीत जमीन आसमानाचा फरक पडतो. पंतप्रधानांची खुर्ची कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते, ज्यामुळे सरकारमध्ये अस्थिरता येऊ शकते. याउलट अध्यक्षांचा कार्यकाळ निश्चित असतो, ज्यामुळे स्थिरता मिळते.
म्हणजे एका बाजूला आहे सतत जबाबदार राहणारं पण अस्थिर सरकार आणि दुसऱ्या बाजूला आहे स्थिर पण कधीकधी हट्टी नेतृत्व. आणि हेच सगळं आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतं. कोणत्याही देशासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे? कायदेमंडळाला सतत प्रतिसाद देणारं जबाबदार सरकार पण जे अस्थिर असू शकतं, की मग एक स्थिर, निर्णायक आणि स्वतंत्र नेता पण जिथे राजकीय संघर्षाचा धोका कायम असतो? याचं खरं तर कोणतंही एकच बरोबर उत्तर नाही आणि प्रत्येक देश जी निवड करतो तीच निवड त्या देशाच्या लोकशाहीचं भविष्य आणि